तर आज सकाळी लवकरच कामं उरकून मी आले होते डीमार्टला मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या। काम उरकून सकाळी 11 ते 12च्या दरम्यान आले होते डीमार्टला। पूर्ण खालीच होतं, काही गर्दी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे निवांत मला बघता येणार होत्या सगळ्या गोष्टी। पण जे मला पाहिजे होतं म्हणजे डोअरमॅट बघायच्या होत्या मला, ज्या एकदम पातळ असतात त्या। जाड घेतल्या ना की डोअर ओपन करायला प्रॉब्लेम होतो, पण शेवटी मला काही त्या भेटल्याच नाही। आणि ह्या बेडशीट ना, मी एक बेडशीट घेतलं होतं याच्यामधलंच लास्ट टाईम, खूप मस्त टिकले ते। आणि क्वालिटी बघितली तर प्राइस पण त्याची रिजनेबलच होती, खूप जास्त महाग पण नव्हते। आणि मला हे कळत नाही की हे स्कर्ट विकले जातात की नाही जातात, कारण सेम स्कर्ट मी 5 ते 6 महिन्यापूर्वी पण पाहिले होते। शक्यतो तर मी काय डीमार्टमध्ये कपड्यांची शॉपिंग वगैरे करत नाही, पण म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊ। स्कर्टची क्वालिटी पण जरा बरी होती, म्हणजे 500-600 पर्यंत हे स्कर्ट होते। तर त्याच्यानंतर मी हे क्लचेस पाहिले। क्लचेस मी मात्र डीमार्टमध्ये घेते नेहमीच, जेव्हा जाईल तेव्हा मला खूप आवडतात। तर त्याच्यानंतर मला जे पाहिजे होतं त्या सेक्शनमध्ये मी आलेले। मला काही काचेचे जार्स वगैरे घ्यायचे होते, लास्ट टाईम पाहिले होते, पण मला काही ते ह्यावेळेस भेटलेच नाही। जेव्हा मी आवर्जून त्या गोष्टीसाठी आलेले, त्या गोष्टी मला एकही इथे भेटल्या नाहीत। ऑनलाईन पण कदाचित असतील त्या, पण मी डीमार्टमध्ये पाहिल्या होत्या, तर मी म्हटलं की डीमार्टमध्येच जाऊन घेऊन येईल, कारण मग त्या ऑनलाईन वेट पण करावं लागतं डिलिव्हरी वगैरे येईपर्यंत, आणि तेवढा काही धीर आपल्याकडे नसतो। ह्या बरण्या पण मी पाहिल्या होत्या, पण नंतर म्हटलं कड्या वगैरे त्याच्या खराब झाल्या की ती बरणी पण तशीच राहणार। जर तुम्ही कोणी ह्यातल्या बरण्या जर वापरल्या असतील अशा कढीवाल्या, तर मला नक्की सांगा कशा आहेत कशा नाही त्या। तर तिथून मी काही थोड्याफार गोष्टी घेतल्या आणि मी निघाले। तर मला कधी कधी ना असं एकटं फिरायला पण खूप आवडतं। कधी कधी असं एकटं पण फिरलं पाहिजे माणसाने। दरवेळेस कोणी सोबतच येईल किंवा असेल अशी काही आशा न ठेवता आपण स्वतःच कुठेतरी निघायचं बाहेर फिरायला। त्याच्या निमित्ताने आपलं बाहेर फिरून पण होतं आणि आपली अशी छोटी मोठी कामं पण होऊन जातात। आणि माझी स्कूटी पण असतेच माझ्यासोबत, तर मी तिला घेते आणि निघते। जेव्हापासून मी स्कूटी चालवायला शिकली आहे ना, तर मी काही कोणाची वाट बघत बसत नाही। काही काम असेल तर आपलं स्कूटी घ्यायची आणि जाऊन यायचं, तर तेवढाच माझा पण टाईमपास होतो आणि दिवस पण छान जातो। कुठे असं बाहेर एक राऊंड जरी मारून आलं फिरून तरी छान वाटतं। तर जाताना मला ही नर्सरी लागली होती, तर म्हटलं काही प्लांट्स वगैरे बघूया। तर झाडांची प्राईस मी जेव्हा विचारली तर त्याने खूपच महाग सांगितली, कारण माझ्याकडे पण झाडं आहेत ही सेम, पण त्याने तर खूपच जास्त प्राईस सांगितली। तर मी तर ती काही घेतली नाही। म्हटलं आता मार्केटमध्ये आलेच आहे तर हे फ्रूट्स पण घेऊन जाईल, आणि फ्रूट्स पण छान होते त्याच्याकडे, फ्रेश होते। विचार केला होता ब्लिंकिटवरून मागू, पण कधी कधी ब्लिंकिटवरून पण ते खूपच महाग वाटतात। तर त्याच्यानंतर मी ही फुलं वगैरे घेतली देवासाठी आणि घरी आले तर ह्या दोघी तर माझी वाटच बघत होत्या। तर मस्तपैकी लाड वगैरे केले आणि नंतर चेंज वगैरे केलं। तर चेंज वगैरे करून घेतलं मी माझं ताक बनवायला, जे की मला खूप आवडतं। तर जेवायला बसल्यावर मी पहिलं ताक पिते आणि मगच जेवण करते। तर चला आता मी घेते जेवण करून, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।